आज या ठिकाणी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने आषाढी वारीसाठी वैद्यकीय पथकाची रवानगी करण्याचा आजचा हा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडत आहे। आणि या प्रसंगी उपस्थित डॉक्टर माननीय अडसूळ साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती आणि त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व सेवेकरी आज या ठिकाणी मला वाटतं निरंतर 32 वर्ष सातत्याने ही आपली वारी या ठिकाणाहून निघत आहे। आणि खरोखरच मी भाग्य समजतो की आपल्या कुर्ला विभागाला आपण यामध्ये निवडलेलं आहे, कारण वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट ही फक्त कुर्ल्यापुरती मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आज या ट्रस्टचं काम हे चांगल्या मोठ्या घोडदौडीने चालू आहे। आणि खरोखरच ह्या ट्रस्टमध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते एका निस्वार्थीपणाने, एका सेवेच्या भावनेतून काम करत असतात, सेवा करत असतात। आणि ही सेवा बघितल्यानंतर खरोखरच प्रत्येकजण यामध्ये सहभागी कसं होता येईल ह्या दृष्टिकोनातून बघत असतो। आणि मी सुद्धा आता राहुलला विचारलं की आपला आता कार्यक्रम कसा आहे, कारण आता पुढे माझी सुद्धा इच्छा आहे की त्या ठिकाणी येऊन सेवा आपल्याला करायची आहे। आणि सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी जर का गेलो तर निश्चितपणाने तो आनंद एक वेगळाच असेल। आणि म्हणूनच या सेवेकरी पथकास, या वैद्यकीय पथकास, सर्व डॉक्टर टीम जी असेल त्या सर्वच टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाला मनपूर्वक भरभरून शुभेच्छा आणि सर्व उपस्थित मान्यवरांना सुद्धा खूप शुभेच्छा। धन्यवाद। मी फक्त दुसरा एक आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। गेली 32 वर्ष बरं का, तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या संस्थेची ही वाटचाल इथपर्यंत आली। त्याचे जे मुख्य संस्थापक किंवा याच्यामध्ये मुख्य ज्यांनी खरोखर कार्य केलं असे कैलासवासी हनुमंतराव महांगडे, मधुकर पोरे, अमू मोहिते, सुरेश विडी कदम, हरीश धनवडे, मुद्दाम यांना सुरुवातीलाच त्यांची नावं घेतो, कारण लक्षात घ्या मगाशी कोणीतरी म्हटलं असं की निस्वार्थीपणे, निपक्षपणे आणि खूप मन लावून समाजाची किंवा कुठलंही एखादं आपण कार्य केलं की त्याला किती यश येतं किंवा त्याची प्रगती कशी होते, तर ते अतिशय उत्तम होत असते। कारण की त्याचा उद्देश जो असतो त्या उद्देशाशी अतिशय प्रामाणिकपणे राहून कार्यकर्ते कार्य करत असतात। आज संस्थेचं गेले 32 वर्षामध्ये मुंबईमध्ये 4 मोफत दवाखाने, नेरळ माथेरानला 450 आदिवासी विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतलेलं आहे, त्यांचं पूर्ण आरोग्याची काळजी वर्षभर आपण घेत असतो। तसेच 4ही कुंभमेळे भारतातले, तसंच आषाढी वारी 18 दिवस सतत अखंड पायी वारी बरोबर त्यांच्या वारकऱ्यांबरोबरच रोज जवळजवळ 1000-1500 2,500ची OPD आपण चालवत असतो। आपण चालवत असतो म्हणजे आपल्याकडून पांडुरंग चालवून घेत असतो। तसेच पंढरपूरच्या मंदिरातील 4ही वाऱ्या आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी मंदिरामध्ये आपल्याला मंदिर समितीकडून आपल्याला बोलवलं जातं आणि तिथे नामदेव पायरीच्या वर आपल्या जोड फुलावर आपल्याकडून आपल्याला सेवेची संधी मिळते। हे सगळं वैष्णवचे सर्व कार्यकर्ते, आमच्याकडे 80 डॉक्टरांची टीम आहे, 175 कार्यकर्ते आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून हे सगळं शक्य होत असतं। मित्रांनो, आपल्याला फक्त तळमळ पाहिजे। मगाशी कुडाळकर आमदार आत्ताच इथे येऊन गेले, त्यांचा आज वाढदिवस होता। खरोखर आम्ही त्यांना खूप अभिष्ट चिंतन त्यांचं करतो, कारण की ते देखील आमच्या बरोबर फार अगदी कुठलीही गोष्ट आम्ही सांगावी आणि आत्तापर्यंत त्यांनी ऐकली नाही असं होत नाही। तुम्हाला मगाशी ते म्हटले मी स्वतः सेवेला जाणार आहे, ते स्वतः सेवेला येऊन ते पायाच्या मसाजसाठी बसतात, खाली रोडवर बसतात, 2-2, 3-3 तास ते मसाज करतात म्हणजे। आणि आता उत्तरोत्तर बरेच अनेक वर्ष ते येतात आणि तिथे हजेरी लावतात, म्हणजे विचार करा त्यांना देखील त्याच्यात काहीतरी दिसलंय।
की माझं सगळं बाकी ठीक आहे, पण इथं आल्याशिवाय समाधान मिळत नाही. आणि मित्र, समाधान हे बाजारात पैशाने विकत मिळत नाही. स्वास्थ्य हे पैशाने विकत मिळत नाही. स्वास्थ्य हे आपल्याला मिळवावं लागतं. आपल्या स्वतःमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या चारित्र्यामध्ये बदल करावे लागतात, तेव्हा स्वास्थ्य मिळतं. तर मला सांगण्याचं इतकंच आहे की हे जे बदल घडत गेले हे फक्त एक निष्ठता, प्रामाणिकपणा आणि एक उत्तम ध्येय आपण बाळगलं तर निश्चित आपलं जे मनोकामना आहे ती आपली पूर्ण होते आणि अशी सुंदर कार्य उभी राहतात. गेल्या वर्षी आपण प्रथमच डॉक्टर नरेंद्र कदम आमचे एक सहकारी आहेत, आमच्याबरोबर बरेच वर्ष त्यांचे वडील आमच्याबरोबर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण छोटासा अंक नेहमी काढतो, आपण असं संग्रही ठेवण्यासारखा अंक का काढू नये. आणि त्यांची ती कल्पना आमच्या सर्व ट्रस्टींनी उचलून धरली आणि त्याच्यामध्ये सर्वांनी काम केलं आणि यशस्वीपणे गेल्या वर्षी ज्ञानमाऊली म्हणून खरा वैष्णवचा अंक काढला. याही वर्षी डॉक्टरांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आज आपल्या सभेला आलेले एक उच्च आणि मोठे साहित्यिक आहेत, सरकार दरबारी त्यांचं भरपूर साहित्याचं काम झालेलं आहे. असे त्यांनी यावर्षी आपल्याला संत तुकोबारायांच्या वरचा अंक, हा विशेषांक आपला तुकोबारायांच्या जीवनावर आहे यावर्षी. आणि त्या अंकाचंही सगळं त्यांनी जे नियोजन आहे वगैरे, पोटे साहेबांचं मार्गदर्शन, गेल्या वर्षी डॉक्टर सदानंद मोरे आपल्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. तसंच यावर्षी पोटे साहेबांच्या ह्यातून सुंदर अंक झालेला आहे. त्याचं पण आता थोडक्यात माझी प्रस्तावना झाली की लगेच आपण त्याचं प्रकाशन घेऊया. तर असे अनेक उपक्रम आपण या संस्थेतून करतोय. मात्र याला समाजाचीच साथ आहे आणि समाजातून तुम्ही सर्व आमच्याबरोबर उभे आहात, त्यामुळे आम्हाला हे शक्य आहे आणि तुमची साथ आम्हाला अशीच मिळेल. फार वेळ झालेला आहे, मी फार वेळ न घेता तुमची साथ आम्हाला मिळो आणि आमचं कार्य असंच पुढे उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि आम्हाला अशी चांगल्या कामाची संधी तुमच्यामुळे मिळो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि लांबलेली माझी प्रस्तावना इथेच थांबवतो. रामकृष्ण हरी. समर्पक ओम सहस्रशीर्षारुणसहस्राक्षसंस्कृतात् समोघं विश्वदेवरुद्वाद्योतिष्ठतशाकुलं पुरुषे वेदं सर्वैयद्भूतयच्चमग्रं भूताम्बूतपस्तेषारोजदन्ते नातिरोहति वेदावारस्तमहिमाकरोज्जायाक्षपुरुषः धातोस्त विश्वाभूतानि त्रिमादस्याकृतन्दिवि ततो विश्वकरामत्शासनानिशने अभि तस्मात् विराजो अधिपुरुषः सदातो अत्योच्चतपश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषायत्नवदन्वदा वसन्तोऽस्यासीदाख्यं ग्रीष्मयुग्मशरद्गभिः तय्यत्नं करिषित्रोक्षं पुरुषं साधमग्रतः तेनो देवा ओजन्तसाध्यार्षो यक्षये तस्मादग्नात् सर्वोक्तसुभृतपुरुषाचं पठोक्ताक्षत्रियकायव्यानारण्याभ्याश्रये साधारणम् ॐ कलिकदज्जनकं रुद्रवाहणीयर्दिनाचोपरिदेवनामो सुमङ्गलश्चितने भवासिमात्माकाचेदभिवा विश्वाविदत मात्वा शैल उद्वदीर्मासपर्णो मात्वा ददिशो माभिरो अस्ता विद्यामृत्युसङ्कलिकृतमङ्गलो दद्रवादी भवेह वक्रन्ददकृतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रवादी शकुरे वानस्ते ईशतमाघ्यं योगधमते भविदते सुवीराः ओम स्वस्ति नो बुद्धज्वाः स्वस्ति नो पूषा गुरुवेदाः स्वस्ति नस्तारिष्टरेतिः स्वस्ति नो बृहस्पतिर्. यानंतर सन्माननीय आमदार पक्षप्रमुख श्री मंगेश कुडाळकर साहेब यांचा सुद्धा इथे सत्कार होतोय. मी उपाध्यक्ष ॲडव्होकेट दादासाहेब करमाटे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण हा सत्कार घ्यावा.
मी विठुराया चरणी आपण प्रार्थना करतो. त्यांचं औक्षण इथे होतं. डॉक्टर नरेंद्र कदम यांना सुद्धा विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर यावं आजच्या या प्रकाशन सोहळ्याला. खरा वैष्णव तुकोबरा हा विशेषांक 2025 इथे प्रकाशित होतो. तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा. सन्माननीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुनील हळूळकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. डॉक्टर सुनील हळूळकर यांना विनंती की आपण या प्रकाशन सोहळ्यात इथे उपस्थित राहावं. अभी डॉक्टर जीवा केळुसकर सर, डॉक्टर जीवा केळुसकर माजी शिक्षण अधिकारी. समोर बघा सर, सर पुढे बघा, इकडे इकडे बघा सगळे समोर. मध्ये त्या समाजातल्या घटकांच्या बद्दल आपण 2 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करू. श्रीराम श्री हरी.
यानंतर ज्ञानदीप पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री जिजाबा पवार साहेब इथे उपस्थित आहेत. मी अशोक आहेर साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण हा सन्मान करावा होतोय. यानंतर माताडी कंपनीचे माजी व्यवस्थापक दत्ताराम धोंडे साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी सन्माननीय डॉक्टर प्रदीप पाटील यांना विनंती करेन की आपल्या हस्ते हा सन्मान व्हावा. डॉक्टर प्रदीप पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन हा सन्मान करावा. माताडी कंपनीचे रामकृष्ण त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आपण महिला सेवेकरांचा सन्मान करावा. तो कल्पना ठाकूर यांचा इथे सन्मान होतो. यानंतर पुणे विभागातला पुरस्कार मी कष्टाळू कार्यकर्ते तसेच सामाजिक भान असलेला कार्यकर्ता आपल्या संस्थेला मिळाला व पुणे विभागाची धुरा व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून समाजाची सेवा घडत राहू व त्यांचे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा सुख व शांती त्यांना लाभो ही प्रार्थना. मी सन्मान्य व्यासपीठांना विनंती करतो की ते हा सन्मान होतोय. आपण एक सन्मान पत्र त्यांना देतो आहे. पुण्य उभे राहो अथवा संतांची या कारणे पण पाऊले अंगे झाडीने अंगण त्यांचे दासत्व करीण त्याचा होईल किंकर उभा ठाकीन जोडीन कर तुका म्हणे देवा त्याचे चरणी माझा भावत तुका म्हणे त्याचे चरणी माझा भाव आणि आपणास दीर्घायुष्य लाभो हीच आपली पांडुरंगा चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय सी ए साहेब इथे बोलतील. तारीफ के लिए शुक्रिया. ये लो. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून माझे 2 शब्द सगळ्यांच्या समोर खरा वैष्णवचा जो आपल्या समोर त्यांनी अहवाल दिलेला आहे योगायोगानं आणि जिथे जिथे त्यांना हातभार लावता येईल तिथे त्यांनी हातभार लावून संस्थेला बळकटी येण्याकरता आणि सदैव काम करण्याकरता जे प्रोत्साहन देत गेले त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि असेच सर्वांनी एकजुटीनं समाजामध्ये कार्य आणि वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आज या ठिकाणी आणि या ठिकाणी या प्रेम करणारे सर्व सभासद सर्व वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल ट्रस्ट हे आपलं 32 वर्षापासून अविरत सेवेमध्ये आहे. त्यामध्ये तुमचं अनाथ आश्रम झालं, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, तसेच वारीसाठी 20 दिवस. त्यामध्ये तुमचं अगदी लहान मुलांपासून MD डॉक्टरपर्यंत सगळेजण अतिशय सेवाभावी वृत्तीने सेवा देतात. तसेच त्यामध्ये तुमचे अगदी पायाला लागलेलं तुमचे जखम असेल, स्टिचेस असेल, मॉलिश असेल, सगळ्या प्रकारची सर्वजण अगदी मनोभावे सेवा म्हणून सेवा करतात. वैष्णव चाइल्ड आपको कैसा लगता है? मुझे बहुत अच्छा लगता है
एक्चुअली ये ज्वाइंट होने के लिए मेरा श्रेय जाता है चाची, मेरी चाची सास, उन्होंने पहले ज्वाइंट हुई हूँ और उनके बाद मैं उनको बोल के मैं ज्वाइंट हुई। लेकिन इधर एक चीज़ मैं बोलना चाहूँगी, मेरे को पंढरपुर के लिए बोलते हैं ना, ये वाड़ी का जाने के लिए, तभी मैं बहुत साल से ट्राई कर रही थी। कल्पना मैडम ने उस समय दे दी मेरे को कि हाँ आप जाओ करके। फिर उसके बाद में मेरे साथ ऐसा इंसिडेंट हुआ कि मेरी बेटी का ऑपरेशन हुआ था, कैंसिल होने के लिए करा था। फिर मैं बैग पैक करके भी मैं कैंसिल करने जा रही थी, कॉल करने जा रही थी। मेरी बेटी बोली मम्मी मैं 2-3 दिन की बात है, मैं बर्दाश्त करूँगी। ये हो गया था कि मुझे ये हफ्ते में कैसे भी इसका ऑपरेशन करना है। डॉक्टर ने, मतलब वो तो इतने बड़े डॉक्टर होने के बाद भी उन्होंने मेरे को बोलिए कि आपकी बेटी का हाथ का तार टूट चुका है और मेरी बेटी के लिगामेंट ब्रेक था और मुश्किल से 3-4 महीना हुआ था। वो 3-4 महीना मेरे लिए ऐसा था, पर ये वैष्णो में आने के बाद मेरा फ्यूचर एकदम चेंज हुआ। फिर उसके बाद में ये ट्रस्ट के साथ में मैं वैष्णो में जब गई, वहाँ पे मुझे ऐसा लगा कि अब मैं सारा दिन वो सेवा तो कर रही थी, दिल से कर रही थी, मगर कहीं ना कहीं मैं अटकी हुई थी बेटी के लिए। तो वहाँ पे डॉक्टर मिले, डॉक्टर सर मिले अच्छे, इतने बड़े होने के बाद भी मैं उन लोग को देख के एकदम ताजुब कि हम लोग तो कुछ भी नहीं है, उनके सामने एक चींटी के समान है। मैम लोग के सामने हम लोग एक चींटी है, हम लोग को इनकी वजह से सेवा मिला, वो हमारे लिए बहुत भागी। पर वो सर ने बोला पॉसिबल ही नहीं, अगर आप म्यूनसिपालिटी में भी जाओगे आप वापस से जाके टेस्ट करो, शायद अगर वो वहाँ से आने के बाद वापस से टेस्ट नहीं करती, वो डॉक्टर से मिलती नहीं, तो शायद मेरी बेटी का आज लिगामेंट बराबर नहीं होता था। वो तार उसी समय मेरे को 3 महीने में ही निकलना पड़ता था और शायद मेरी बेटी का हाथ फ्यूचर खराब हो जाता था। लेकिन इसके लिए वैष्णो की तरफ से तो हमेशा थैंक यू है। पर वारी का सेवा में वो लोगों ने आशीर्वाद देते गए ना, वो आशीर्वाद मिलते गया। और हमारी श्रुति दीदी का भी उस समय बहुत प्रॉब्लम था और वारी के सब लोगों ने जो माऊली माऊली बोल के आए, उन्होंने भी हम लोग को आशीर्वाद भरपूर दिए। हात पण त्याच्यावर तुम्हाला थोडीफार माहिती ही अविरत सेवा 32 वर्ष चालू आहे। 32 वर्षात मला जे अनुभव आलेत ते अनुभव तर मी सांगायला गेले तर खूप वेळ लागेल, पण ही सेवा जी करतात, सेवेकरी करतात, मला कधी अजून मिळाला नाहीये सेवेचा मोका, पण मी एकच सांगू शकते, ही चरण सेवा आहे। सगळ्या ज्या वारकरी लोक जे येतात त्यांच्या चरणाला हात लागतो, यांना तिथे पंढरीला जायची गरजच नाही, पंढरी त्यांना आपोआपच ती सेवा करून त्यांच्या मार्फत पंढरीपर्यंत नेतो। त्याच्यामुळे मी सगळ्या सेवेकरांचे आभार मानते की ही सेवा त्यांनी अविरत चालू ठेवली, त्याच्यामुळे आमचे 32 वर्ष ही वैष्णव ट्रस्ट राहिला। आणि मी सर्वांचं प्रथम आभार मानते, सर्व डॉक्टरांचं आणि सर्व नागरिकांचं, ते आम्हाला खूप मदत करतात, सहकार्य करतात, असे देणगीदार, आणि सगळ्यांचे मी आभार मानून रामकृष्ण हरी। पांडुरंगाची सेवा आहे ही, याच्याबद्दल काय बोलायचं, करेल तेवढी कमीच आहे, मान्य आहे, पण एकच वाक्य मी बोलू शकते की ही सेवा आम्ही करत नाही, पांडुरंग आमच्याकडून करून घेतो। त्याचप्रमाणे सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी हे सुद्धा आमचे प्रत्येक वर्षी आठवड्यातून आमची सेवा असते। ती सेवा अविरतपणे हे सर्व करून घेतात, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप कसे आभार मानू हे मी समजू शकत नाही। एकटं कोणी ही सेवा करणार नाहीये, सगळ्यांचे हात ह्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यां थ्रू ही सेवा करते। ही सगळ्यांची ट्रस्ट आहे। वैष्णव आमचा वैष्णव, ह्या वैष्णवची सुरुवात पहिल्या माझ्या घरापासून सुरुवात झालेली आहे। त्यावेळी वाटलं नव्हतं, 90 साली जेव्हा याची सुरुवात झाली या ट्रस्टची, तेव्हा वाटलं नव्हतं की ही एवढं मोठी होईल, याचा हा एवढा वृक्ष होईल आणि इतक्या लोकांची आमच्या हातून सेवा घडेल। याच्यात वेगवेगळे डॉक्टर किंवा वेगवेगळे सेवेकरी आता इतके जमा झालेले आहेत, त्यामुळे इतक्या लोकांची सेवा होते, हे पाहून खूप समाधान होत आहे की आमच्या हातून काहीतरी थोडंफार सेवा घडते जनतेची, लोकांची। बस, रामकृष्ण।